पीआय किंवा चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता विकोपाला गेलाय। धानोरकर गट वेगळा गट स्थापन करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात वडेट्टीवार गटाचे गटनेते राजेश अडूर यांच्या विरोधात 16 नगरसेवक एकवटलेत। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। गजानन, धानोरकर गट वेगळा गट स्थापन करण्यासाठी आता विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचलाय, काय सांगाल? नक्कीच विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचलेला आहे। हे सगळे नगरसेवक या ठिकाणी आहेत। 16 नगरसेवक धानोरकर खासदार धानोरकर यांच्या सोबत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जी मागणी आहे ती म्हणजे विजय वडेट्टीवार यांच्या गटाचा गटनेता बदलावा। या एकमेव मागणीसाठी हे सगळे नगरसेवक प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचलेले आहे आणि गटनेता बदलावा या मागणीसाठी किंवा वेगळा गट स्थापन करावा या मागणीसाठी हे सगळे नेते जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसचा वाद जो आहे तो अत्यंत विकोपाला गेला होता जेव्हा सत्ता स्थापन करण्यात आली तेव्हा, आणि आता तो वाद जो आहे तो अजूनही थांबलेला नाही। हायकमांडपर्यंत हा वाद गेला होता। आता विजय वडेट्टीवार गटाचे जे नगरसेवक आहे जे त्यांच्यासोबत होते ते पुन्हा परत प्रतिभा धानोरकर यांच्याकडे आलेले आहे आणि आता त्यांनी मागणी केलेली आहे। कशासाठी आलात तुम्ही? नंतर प्रतिक्रिया नंतर देतो असं म्हणतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, सगळे कागदपत्र वकिलाची टीम घेऊन हे सगळे नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहे। स्वतः खासदार प्रतिभा धानोरकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। प्रतिभा धानोरकर यांची आता बैठक सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातला वाद जो आहे जो विकोपाला गेला होता सत्ता स्थापनेच्या वेळेस, तो अजूनही वाद जो आहे तो मिटलेला नाही। हे सगळे नगरसेवक ठाम आहे आपापल्या मागण्यांवर की विजय वडेट्टीवार गटाचे जे गटनेते आहे राजेश अडूर त्यांना बदलावं, नवीन गटनेता करावा आणि तो प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचा असावा। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे सगळे नगरसेवक गेले 3-4 दिवस झाले चंद्रपूरमध्ये बैठकांचं सत्र जे आहे ते त्या ठिकाणी सुरू होतं आणि आता हे सगळे नगरसेवक एका निर्णयाला पोहोचलेले आहे आणि हे सगळे नगरसेवक बघा या ठिकाणी एक नगरसेवक जो आहे तो विभागीय आयुक्त कार्यालयात चाललेला आहे। गटनेता बदलाची जी प्रक्रिया आहे त्यावर या ठिकाणी सह्या करण्याचं काम या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयामधून सुरू आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा हे दृश्य या ठिकाणी प्रत्येक नगरसेवक जे आहे ते सह्या करण्याचं काम या ठिकाणी। गजानन, तुमच्याकडून अपडेट घेत राहणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहिती।